बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पेंड्यावर करतो. नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला. या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला. महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली. 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला. हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते. आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे. खरं म्हणजे या महाशयांनी पेलगावमध्ये जो 26 आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्याने, ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं. हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला एक खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे. पुलगावमध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच. आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये, तीही नरेंद्र मोदीमुळेच. मुंबईसारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून, तेही मोदीमुळेच. काल आपण पाहिलं असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले, त्यांच्या जमिनी मोदींचे लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली, तेही मोदीमुळेच. या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत. या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही. हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे. जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.